सोन्या बैलाचे सुट्टी मेकर. हा सामना असेल 4 ओव्हरचा. हा सामना 4 ओव्हरचा असेल. सो नाण्याच्या दोन्ही बाजू आधी दाखवा. एका बाजूला लक्ष्या फॅन क्लब तर दुसऱ्या बाजूला चिमण्या फॅन क्लब. चला लक्ष्या असा कॉल आणि आलाय लक्ष्या. सो कॅप्टन देवरुंग पाड्याच्या कॅप्टनने टॉस जिंकला. फक्त डिसिजन सांगा. बॅटिंग. यस थँक्यू सो मच. लगेचच तुम्ही डगआउटमध्ये जा. दोन्ही संघांना आमच्याकडून खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा शीतपेय शीतपेय देऊन आपण सन्मानित करूयात टीमच्या अंबिका देवरुंगपाडा या टीमच्या कॅप्टनला. 2 मॅचेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांचा परफॉर्म राहिला. आपण मॅच सुरू होण्या अगोदर एक सन्मान या ठिकाणी करूयात. मी ओमकार शेट्टी सरांचा सन्मान या मंचावरती करण्यासाठी जर एक दिवस समालोचन या स्पर्धेमध्ये दिलं. मी विनंती करेन की ओमकार शेट्टी सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या हनुमान दादा या तुमच्या शुभ हस्ते आपण करूयात सन्मान. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, आजवरत अनेक साऱ्या स्पर्धा ज्याने कव्हर केल्या. अर्थातच मकर संक्रांत चषक असेल, त्यानंतर रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा खरं तर आवाज ज्यांचा तुम्ही ऐकला. खरं तर समालोचन आणि माझा काही दूरवरचा संबंधच नव्हता, परंतु या समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी मला आणलं ते म्हणजेच आमचे आदरणीय ओमकार शेट्टी सर आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. थँक्यू सो मच. कारण एक रस्ता असतो, त्या रस्त्यावर ते नेहमी आपण एकाला मार्गदर्शक समजत असतो. सो या समालोचन क्षेत्रामध्ये आम्हाला त्यांनीच आणलं आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. थँक्यू सो मच. तुम्ही या स्पर्धेला तुमचा आवाज दिला आणि येणाऱ्या या शेवटच्या मॅचमधल्या पहिल्या टर्नमध्ये सुद्धा तुम्ही त्यांचाच आवाज ऐकणार. सो योगेश पाटील यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. सेकंड इनिंगमध्ये ओमकार सरांचा आवाज ऐकणार. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. सन्मान लगेचच आपण केशवदादांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. चतुर्थ हिंद केसरी सोन्या बैलाचे सुट्टी मेकर म्हणून त्यांची ओळख आहे आणि चपल सुट्टी मेकर. आणि लक्ष्याची सुट्टीसुद्धा दादाच करत असतात. खरं तर आम्ही जवळून बघतो सुट्टी मेकरला. या सुट्टी मेकरचं काम खरं तर सोपं नसतं. थोडीशी जरी चुकी झाली, आपण लगेच माघार गेलो नाही तर पायांवरून कधीही तो शेकडा जातो. त्याच्यामुळे प्रसिद्ध सुट्टी मेकर आपण बघता केशवदादा सोन्या बैलाचे आणि लक्ष्या बैलाचे. सो त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी केला. जवळात आपण या सामन्याकडे फर्स्ट इनिंगमध्ये तुमच्यासमोर आवाज असेल, कुक्सेचा आवाज असेल, टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, PTCचा योगेजी पाटील. एक सन्मान फक्त आहे, मच्छिंद्रदादा बजागे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दादांना विनंती करेन की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही या. मी विजयजी केने यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करावात. विजयजी केने यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणारे प्रत्येक पाहुणे आमच्यासाठी खास आहेत आणि या खास पाहुण्यांची तुम्ही उपस्थिती बघितली, त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. यस, आता वळूयात आपण सामन्याकडे, जिथे तुमच्या समोर आहेत योगेजी पाटील. इट्स ओ टू यू. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद भाग्येश म्हात्रे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वार्टर फायनलची लढत आणि जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल जय झोटिंग चषक 2026 मध्ये. दरम्यान उमेशजी दळवी यांचे ते शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे. दोन्ही संघाच्या माहितीसाठी पहिल्या चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु जबरदस्त झेल वाडिश मिड विकेटला पाहू शकेल. या ठिकाणी प्रजेच्या माध्यमातून पकडला गेलाय आणि पहिल्याच चेंडूवरती इन्फॉर्म बॅटर मिस्टर केतन गोडे या ठिकाणी शून्यावरती बांधून माघारी परततोय.
पहिल्या तर या ठिकाणी विकेट टेकवर चेंडू नव्हता, परंतु कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जसा प्रजेशने तो झेल पकडला चेंडूला मात्र त्याने प्रेमानं किस केला, कारण त्याला माहिती आहे की प्रत्येक विकेट फार महत्त्वपूर्ण असते आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकेल विनोद खुलातनं आपल्या संघाला विकेट्स प्राप्त करून दिली. वेलकम उमेशजी दळवी, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती देवेश आलाय. खुलात पुन्हा एकदा हो, पुन्हा फटका भेद केलेला आहे. इथेच पुन्हा संधी असेल, सॉफ्ट डिस्मिसल होणार का या स्कॉट बिहाइंड. जबरदस्त कॉट अँड बॉलची संधी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे खुलातनं चुकी केली नाही. आज खुलात पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये आज विकेट टेकर तो राहिलाय आणि क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये बॅक टू बॅक 2 धक्के दिले टीम जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. वरती पाहिलं तर या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 4 षटकाचा सामना याचा सुद्धा मात्र कुठेतरी आता इथून जय अंबिका देवरुंगपाडा संघाला भान ठेवावं लागेल. जणू काय पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी एक मोठा लक्ष आपल्याला उभा राहायचं आहे. त्या उद्दिष्टानं मात्र सर्व फलंदाज या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथून तुम्हाला आता आपल्या संघाला सावरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागेल, कारण तुम्हाला पुढे जर या स्पर्धेच्या माध्यमातून वाटचाल करायची असेल तर मात्र तुम्हाला एक फायटिंग टोटल मात्र खेळपट्टी या ठिकाणी धाव फलकावरती उभा करावा लागेल. न्यू बॅटर पाहू शकाल अभिषेक आलाय. बादशातली गाडा पाहू शकाल संत गती चेंडू चालला, अगदी संत गतीने चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केले गेले. वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट मात्र या ठिकाणी अभिषेकनं पूर्ण केलाय, कारण दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले. पंडित घोडेच्या सुपुत्र अभिषेक आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ आहे अगदी स्ट्रेट आणि वाडिश मिडविकेटला एक फिल्डर तैनात केलाय. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. वाडिश मिडॉलला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. शॉट स्क्वेअर लेग आहे, कडक शॉट, परंतु फटक्या उंची जास्त मिळाली आणि प्रजेश मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल चेंडू धडीला दान झाला आणि तदनंतर पाहू शकाल फडणीतनं 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण जोडल्या गेल्या. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल, कारण 3 दिवसांची स्पर्धा आपण पाहतोय. जे झोटिंग देवरुंगच्या वतीनं सन्माननीय माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांच्या आशीर्वादानं साकारली जाणारी स्पर्धा अर्थात जय झोटिंग चषक 2026. चांगलं नियोजन, प्रत्येक सामना 5-5 षटकाचा आपण आज दिवसभर केलेला, परंतु काही कारणास्तव आज आपण एक षटकामध्ये कपात केली. खेळायचं होतं एक्झॅक्टली लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला, परंतु चेंडू पाहू शकाल एक्झॅक्टली पटल्याचा थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि त्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही आहे. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. आणि आज पाहतो की चेंडूवरती भरपूर वेळा विनोदनं मात्र फिंगर रोल केला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी राहिला आहे. आज पूर्ण दिवसाचा खेळ त्याचा पाहिला तर एक प्रॉपर गोलंदाज म्हणून त्याची निवड या संघामध्ये नेहमीच केली जात असताना आज आपल्या संघाला मात्र तो चांगला योगदान देतोय. उर्दू विकेटना आता खाली राहिला चेंडू. बागपूरला जाऊन पाहू शकेल आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने फटका केल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एक सक्सेसफुल षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त धाबा खर्च केल्या 3, गडी बाद केले 2 आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना आज आपण पाहिलं तर या ठिकाणी एक संधी आहे जय अंबिका देवरुंगपाडा संघाकडे, कारण आतापर्यंत या सीझनचा विचार केला तर एकही स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी टॉप केला नाहीये आणि इथे जर जिंकले तर मात्र जरूर त्यांना एक संधी निर्माण होईल की या स्पर्धेच्या माध्यमातून किमान ते एक ट्रॉफी मात्र जिंकू शकतात, कारण ही बक्षीस पात्र फेरीतील सध्या लढाई आपण पाहतोय. उद्याचा लॉट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या या स्पर्धेतील दुसरा दिवस असेल. पहिला सामना आई गावदेवी बापगाव विपक्ष जाणता राजा देवरुंग, म्हणजे एकाच ग्रामपंचायतीला हे 2 संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 8:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचा जो शेड्यूल आहे तो आपण ठीक 9 वाजता सुरुवात करू. दुसरा सामना आयोजक संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. जय झोटिंग देवरुंग विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. तिसरा सामना असेल नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा अर्थात ऋतिक गोडे याचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि पहिल्या प्रदेश शेवटचा सामना असेल वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष मेहर 11 बापगाव. कडक शॉट, जबरदस्त तगडा फटका पाहायला मिळतोय आणि चिरला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ठिकाणी आजच्या दिवसाच्या
खेळाचा आनंद घेतलेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती. सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. आणि सध्या जर आपण पाहिलं तर ऑनलाईनच्या माध्यमातून जवळपास 200च्या आसपास प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. हो, इथे मात्र पहा या ठिकाणी इन कटर हो संधी होती स्टँडवरती. जर चेंडूचा जर निशाणा साध्य झाला असता तर मात्र कुठेतरी अभिषेकला मात्र मैदान सोडण्यास भाग पाडला असतं. परंतु कुठेतरी वेगाने ते धाव मात्र पूर्ण केले गेले. ताबा घेण्यासाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. आणि एक्झॅक्टली तुम्हाला संघर्ष नव्हे तर आता मात्र या ठिकाणी चांगली फाईट द्यावी लागेल. मोठे फटके बाहेर काढावे लागतील. ज्या अनुषंगाने आपण प्रतिस्पर्धी संघासमोर एखादा लक्ष चांगला उभा करू शकता. आणि ती ताकद दोघांकडे आहे. अभिषेक सुद्धा मोठे फटके खेळू शकतोय. पंडित सुद्धा चांगला खेळाडू आहे. इथे फटक्यात चांगला पाहायला मिळतोय. परंतु वन बाउन्स वरती मिड विकेटला चेंडू मात्र फील्ड केले गेले. तोपर्यंत सिंगल धाव आपण पाहत आहोत. आज संपूर्ण पावशिकला आयोजन समिती आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. हनुमान केने असतील, विजय केने, आकाश पाटील मॉर्निंग सेशन पासून मात्र आमच्या सोबतीला आहेत. ललेश पाटील यांची सुद्धा मात्र चांगली आपण मेहनत पाहिली. आपण राकेश केने यांना पाहिलं. उमेश दलवी यांची नुकतीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज आपण जितू यांना सुद्धा पाहिलं. पावलांचा वापर केलाय. चेंडू पुन्हा चला वाढीश लॉंग ऑनला. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. आणि दुहेरीचा प्रयत्न पंडितने जरूर केलाय. परंतु अभिषेकने त्याला मात्र माघारी पाठवलं. आणि आज बैलगाडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सफल सुट्टी मेकर सावतगावची आणबान शान केशवशेठ दलवी जरूर या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज सक्सेसफुल डे राहिला या स्पर्धेतील पहिला दिवस. आणि पाहू शकाल कोणता संघ मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. जय अंबिका देवरून पडा की आई गावदेवी वालचिन. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद एकूण 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये विनोद कुलातनं धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेट्स प्राप्त केले होते 2. आणि या षटकामध्ये रोहितनं तब्बल 10 धावा खर्च केल्या. म्हणजे कुठेतरी जय अंबिका देवरुपाडा संघाने वापसी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत 12 चेंडूचा केली ते संपन्न झाला. 13 धावा धाफलगावती लागल्या गेल्या. 40 पर्यंत जरूर तुम्हाला पाहावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला जर अडचणीमध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर तुमच्या गोलंदाजांना फाईट बॅक देण्यासाठी संधी निर्माण करून द्यायची असेल तर इथून तुम्हाला 12 चेंडूमध्ये किमान 25 पर्यंत पाहावं लागेल. आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रजेश. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका केलेला सर्वात सुरक्षित जागा निवडली. अगदी स्क्रीनच्या समोर एक मारा लेकिन शॉलिड मारा. पंडितच्या बाटमधून निघणारा हा दर्जेदार षटकार. खरोखरच पंडित गोड्या खेळाडू अगदी मास्टर माइंड आहे. सलामी आला थोडासा वेळ त्याने घेतला खेळपट्टीवरती आणि त्याचा मात्र कुठेतरी आता फायदा होतोय देवरुपाडा संघाला. फोर्स करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागलं. चेंडू पाहू शकेल अगदी जाऊन वाडीच मुडांवरती लँडिंग झालं. जोपर्यंत लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या. आणि या षटकामध्ये धावा चांगल्या प्रमाणे येत आहेत. आणि याचप्रमाणे जर धावा येत राहिल्या तर कदाचित आकडा जो आहे 40च्या पुढे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. आतापर्यंत 21 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. क्वार्टर फायनलची लढत पहिली. कारण पहिल्या दिवसातील आपण आज शेवटचा सामना पाहतोय. आज आपण या स्पर्धेला सुरुवात केली. शुभ दिवस, शुभ सोमवार आणि एक चांगला क्वालिटी क्रिकेट सर्व संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फटका चांगला पाहायला मिळतोय. परंतु कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती झेपावला आणि तदनंतर दुहेरीचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. दोघांची कॉलिंग फार चांगल्या प्रमाणात आपण पाहतोय. दोघांमध्ये चांगला ताळमेळ आता मात्र पाहायला मिळतोय. जे कार्य केतन गोडेला आज करायचं होतं, जे कार्य देवेशला करायचं होतं, परंतु ते कार्य आता पंडित गोडे आणि अभिषेक करतोय आपल्या संघासाठी. छोटीशी पार्टनरशिप दोघांमध्ये आता डेव्हलप झालेली आहे. आणि याच पार्टनरशिपची मात्र कुठेतरी आवश्यकता होती देवरुपाडा संघाला. आणि दोघांच्या बाजूने चांगल्या धावा येत आहेत. सुरुवात वालचेन करायची चांगली पाहिली. कारण पहिल्याच पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा विनोद कुलातनं खर्च केल्या होत्या. आणि तदनंतर धाबांचा वेग मात्र या ठिकाणी वाढला गेला. पाहुण्यांचं शुभ आगमन पाहू शकाल. आपल्या विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक
भावाले गावाची आनमान शान सन्माननीय भगवानजी केणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकेल या ठिकाणी खांडवलचे आमचे जोशी बंधू इथे मात्र येत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं जय जोटिंग देवरूंच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी नेहमीच उल्लेख करतो की आपल्या विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, शैक्षणिक असू द्या, क्रीडा क्षेत्रातील असू द्या, भगवानजी केणे यांची आपल्याला उपस्थिती त्या स्पर्धेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याचं मात्र नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पळून पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली आणि आता मात्र पाहू शकाल अभिषेक आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हो पाहू शकाल प्लेड ऑन आय थिंक झालेला आहे असं वाटतं की या चेंडू परत बॅटला परत झाला. त्याच्यानंतर पाहू शकाल अगदी चेंडू जाऊन शरीराला धडकलाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. इन्साइड होती. आता परत पाहिलं तर या षटकातील 5 लिगल बॉल हाताळले. तब्बल प्रजेशने 12 धावा खर्च केल्या आणि या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. सामना करेल पंडित सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला खेचून मारलाय. फटका हवे, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक सुजल चेंडूच्या खाली पोचलाय आणि त्याने पकडलाय हा झेल आणि समाप्त झाला पंडित गोडेचा खेळ. हा ॲक्शन रिप्ले पहा. पूर्णपणे बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. ताकदीचा थोडाफार पाहिला तर कमी वापर केला आणि त्यानंतर पास सोपा झेल सुजलनं मात्र त्या ठिकाणी फिनिश केला. तिसरा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम जय अंबिका देवरुंपाडा संघाला निबाट ओमकार घोडे आलाय 5व्या क्रमांकावरती. 3 षटकांचा केली ते मात्र संपन्न आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 25 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. ओमकार घोडे त्याच्या सोबतीला अभिषेक की या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता नितीन चौधरीवरती आक्रमणाला मात्र सुरुवात करतील की या ठिकाणी नितीन मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये चांगला खेळ साकारेल. आज दोन्ही संघाने आज चांगला खेळ खेळलेला आहे आणि आज पाहू शकाल दोघांनी क्वार्टर फायनलची तिकीट बुक केली. परंतु आता इथून सेमीफायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल परंतु विकेट मारा करतोय. पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी एक चांगली रणनीती मी म्हणेन अभिषेकची, कारण त्याला माहिती की ओमकारला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण ओमकार एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे की इथून सुद्धा तो मोठे फरके खेळू शकतोय. आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी माइंडचा वापर केला, डोक्याचा वापर केला. सिंगल धाव मात्र पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्रायकिंगला मात्र आपल्या पार्टनरला अर्थात ओमकारला तो घेऊन आलाय. परंतु स्ट्राईक मिळाल्यानंतर आता ओमकार त्याचा मात्र किती फायदा घेईल या ठिकाणी. 26 धावा 5 चेंडूचा खेळ शिल्लक. सध्या तरी आपण पाहतो की या खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता आपण पाहत आहोत, कारण ज्या वेगाने धावा येणं गरजेच्या होत्या त्या वेगाने मात्र धावा आल्या नाहीत. हो खेचून मारलाय चेंडू. त्याला जमिनीच्या साह्याने काय फिल्डिंगचा नजराना पेश केला या ठिकाणी प्रजेशच्या माध्यमातून. ओहो जबरदस्त हा दर्जा आहे वालचिनकरांचा. टाल्यांचा गजर पाहायला मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत नितीनने हाताळले. 2 चेंडूवरती फक्त 2 धावा तिथे खर्च केल्या गेल्या. एकाचा ॲक्शनमध्ये चेंडूला फील केला आणि त्याच ॲक्शनमध्ये पाहू शकाल त्या ठिकाणी प्रजेशने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. ओ स्विंग अँड मिस. चांगला चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल एक्झॅक्टली या ठिकाणी या चेंडू मूव झालाय, बाहेरच्या दिशेने निघालाय. डॉट बॉलना मात्र इथे सांगता पाहतोय. इथे मात्र पाहू शकाल चेंडूच्या रेषेपर्यंत फलंदाज परफेक्टली पोहोचला नाही आणि जेव्हा तरी फटका मात्र एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र चेंडूवर नजर सुद्धा मात्र त्याची थोडीशी बाहेर झाली. हो करण्याचा प्रयत्न, शॉट फायनल क्षेत्र चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि ओमकार मात्र राहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण फलंदाज बाद झाला या ठिकाणी मिस्टर अभिषेक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटरव्ह्यू करतोय संकेत गोडे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगला धाबा जोडल्या होत्या, तब्बल 22 धाबा आल्या होत्या. परंतु असं वाटलं की या शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळू शकेल, परंतु नितीनचं कौतुक करावं लागेल. कुठल्या प्रमाणात आणि संधी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मात्र निर्माण करून दिली नाही. चांगला टप्पा त्याने पीक केला आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूची हाताळणी केली आणि आतापर्यंत पाहिलं तर यशस्वी षटक आपण म्हणू शकतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये किमान एखादा मोठा फटका येणार का? हो हो हो, काय फिल्डिंगचा दर्जा आहे. प्रयत्न चांगले राहिले, परंतु चेंडू एक्झॅक्टली पाहूया की सीमेरेषेच्या बाहेर गेलाय की नाही. जरूर दोन्ही पंच आता मात्र तिकडे लक्ष केंद्रित करतायत आणि शेवटच्या क्षणाला इशारा आलाय. हा मॅक्झिमम सिक्सर आहे. पहिला सिक्सर या ठिकाणी संकेत घोडेच्या बाटमधून निघाला आणि आता 30च्या पुढे आकडा मात्र धाफालक्यावरती पाहायला मिळाला. अजून एक फंच केला अगदी या कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू वेगाने चाललाय. 2-2 क्षेत्राशी चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये आणि सरळ निघून चालले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार आणि जरूर या चौकारानंतर एक वेगळी ऊर्जा आता मात्र ज्या अंबिका देऊरपाडा संघाच्या खेम्यामध्ये निर्माण झाली असावी, कारण फायटिंग टोटोला मात्र इथे उभारलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धाबा लागल्या गेल्या 36 आणि लक्ष असेल 37 धाबा लागल्या गेल्या 38 धाबाचं लक्ष असेल. आणि जरूर आता मात्र या ठिकाणी हा सामना क्रीडा रसिकांमध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळू शकेल. हे 2 चेंडू निर्णायक राहिले टीम जय अंबिका देऊरपाडा संघासाठी, कारण या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 चांगले फटके पाहिले आणि शेवटच्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धाबा संकेत घोडेने मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या. पहिल्या डाबाचा खेळ झाला इथे संपन्न. जसा दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल आपण आवाज ऐकू आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टी यांच्या वाणीतून. परंतु तत्पुरती जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत. आज आपल्यामध्ये पाहू शकाल ठाणा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय भगवानजी केणे साहेबांची उपस्थिती आहे आणि त्यांचा सन्मान मी उमेशजी दलवी यांना करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. उद्भावनाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. हा प्रेम देवरुंग गावावरती आहे. हा प्रेम आहे जय झोटिंग संघावरती आणि पाहू शकाल या ठिकाणी ही उपदार प्रेमाची मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह अर्थात या स्पर्धेची आठवण म्हणून आपण मोमेंटो देऊन त्यांना इथे सन्मानित करीत आहोत. धन्यवाद भगवानजी केडे साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. त्यानंतर पाहू शकाल खांडवलगावचे आमचे समाजसेवक बाळरामजी जोशी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. लक्ष असेल 38 धाबांचा आणि त्या धाबांचा आता मात्र या ठिकाणी पाठलाग कशा रीतीने केला जाणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. व्हॉइस ऑफ वाकलन जरूर त्यांनी एक दिवस काय होईना परंतु आमच्या आयोजकांचा मान राखून या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजानं सर्व क्रीडा रसिकांना मात्र इथे मंत्र मुग्ध गेले. आणि आता मात्र या डावामध्ये काय घडणार, कोणता संघ टॉप 3 मध्ये जाणार, कोणता संघ मात्र या स्पर्धेची वर्षभर वाट पाहणार हे आता ऐकवण्यासाठी सज्ज होत आहेत. मी ते थांबतोय परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. जय झोटिंग देवरुंग संघाचा हा उत्सव, हा क्रिकेटचा थरार अर्थात जय झोटिंग चषक 2026. थँक्यू सो मच. आणि योगेश दादा आज खुश आहे कारण खूप दिवसांनी आज दादा हेलिकॉप्टर घेऊन घरी जाणार आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ऑन स्क्रीन तुम्ही सगळी टीम पाहू शकाल. तू हिरो आहे भावा 100%, तुझा नाद नाही. रोहन पाटील यांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. सध्या मोबाईलमध्ये रोहन बिझी आहे आणि त्याच्या बाजूला या जय हिंद जय झोटिंग देवरुंग संघाचा एक चांगला फिनिशर हनुमान केणे आणि त्याच्या सोबतीनं ललेश स्विच हिटचा बेताज बादशाह. मॅच ऑन, सामन्याला होतीये सुरुवात. जाऊ आपण मैदानाच्या आत. आजच्या दिवसामध्ये आपण ऐकलं योगेशदा पाटील, भाग्यश्री म्हात्रे यांना उद्या पुन्हा एकदा ही जोडी आपल्यासोबत जोडली जाईल. मात्र उद्या आणि परवा या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून कुणाचं ठेवलेलं असेल त्यासाठी लढाई आहे. एका बाजूला पंडित गोडे पुरस्कृत जय अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी वालशीन त्या संघातली लढाई. 24 बॉल 38 धावेची गरज आहे. जय झोटिंग देवरुंग चषक 2026
पहिल्या दिवसातील क्वालिफायर मॅच आपल्या समोर. मॅच ऑन. पहिला बॉल बॅटची लागली आहे कडा, मागे चालला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, दोन्ही एंडला संधी आहे. हो, बॅकअप नव्हतं, बॉलर्सनं डायरेक्ट हिट करायला हवं होतं, संधी होती तिकडे आणि ऍड झाली आहे एक सिंगल. वातावरण एकदम शांत, बट असं वाटतंय ना की अंगामधून घामाचे पूर इतके निघतात, अगदी एक वेगळं क्लायमेट, त्यामुळे शरीराची अगदी आपल्या फिटनेसची काळजी घ्या. मैदानावरती खेळताना आधी वॉर्मअप करून मैदानावरती उतरत चला, खूप गरजेचं आहे. दिवसभर ज्यावेळी तुम्ही अशा क्लायमेटमध्ये खेळता, शफल झाले, ऑन साईडला बैठक सजवलाय, फ्रंट लेगला पुढे आणत घुटना टेक और ये अच्छा शॉट डेक, आणि हा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. खूप चांगला फटका होता. सरांचा इशारा आहे ठिकाणी चौकार. टिटवाळा परिसरातील म्हारळ गावाला ते बिलॉंग करतात. म्हारळ असेल, म्हस्कळ असेल, त्या सोबतीनं संघर्ष केळणी. मला आजही टिटवाळा परिसरातील माझा पहिला सामना आठवतो, ज्यावेळी पहिल्यांदा सर मी संघर्ष केळणीच्या स्पर्धेत आलो. KGPL जे ऐतिहासिक ग्राउंड आहे टिटवाळा नगरीतील. विकी भोईर जो एक डावखोरा, त्याचा अतिशय जबरदस्त प्लेअर आहे. त्यानंतर रोशन संते तिकडे आमच्यासोबत फर्स्ट टाइम आला. सेकंड डेला रोशनला मी इन्व्हाइट केलं होतं, आणि आज रोशन टिटवाळा परिसरामध्ये खूप सुंदर समालोचन करतोय. त्याच परिसराला बिलॉंग करतात, म्हारळला. आपले स्ट्रायकर अंपायर सध्या उमेश केने इकडे आपल्या सोबत आहेत. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, आणि स्क्वेअर लेगला उमेश आता अंपायरिंगच्या भूमिकेत आपल्याला सध्या पाहायला मिळतात. नदीम सर आपल्या सोबत. व्हाईट बॉलसाठी DRS आहे का आकाश? नाही आहे मित्रांनो, कारण 2 कॅमेरा आपल्याकडे फक्त आहेत, त्याच्यामुळे आपण व्हाईट बॉलसाठी DRS नाही ठेवलेला आहे. याचं कारण फ्रंट कॅमेरा आहे, त्याच्यासमोर बॉलर भरपूर वेळा ओव्हर द विकेट ज्यावेळी टाकत असतात त्यावेळी राईटी बॅट्समन जर समोर असेल त्यावेळी बॉल कुठे पिच झालाय कळणं कठीण जातं. ॲक्शन रिप्ले एकदा जरूर आपण ऑनस्क्रीन टाकूयात, आपल्याला कळलं एक्झॅक्टली घडलं का होतं. ऑनफिल्ड अंपायर्सनं व्हाईट बॉलचा इशारा दिला. गुड डिसिजन फॉर अंपायर. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अंपायर्सला वाटलं तर तिकडे ते देऊ शकतात, आणि बरोबर जी लाईन आहे व्हाईट लाईन त्याच्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला, आणि अकॉर्डिंग टू रूल अंपायर्सकडे ते राईट्स आहे. तिथे फटका चांगला आहे, मिड ऑनच्या वरनं काढलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि महेंद्र बबर सरांचा इशारा येत असताना इथे मिळतील धावा 6, आणि हा येतोय एक क्वालिटी षटकार. ती 4 ने पुढे जाते. दौफलक 4 ने पुढे जात आहे, 6 ने पुढे जात आहे. एक सिंगल आली, एक वाईट बॉल आलाय. अवघ्या 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च झालेत. आता स्विच हिटचा फटका कनेक्शन झालाय. उंची जास्त, अंतर कापेल का नाही. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल वरती. थोडा वेळ लागला तिकडे फिल्डरला बॉल उचलायला, तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. अतिशय सुंदर आयोजन केलंय. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आमंत्रित केलंय तब्बल 24 संघांना. 24 संघांसाठी अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज देखील या ठिकाणी आणलेत, आणि या स्पर्धेमध्ये श्यामशेठ दळवी साहेबांचं एक मोठं योगदान आहे. त्यांचं कोऱ्यात विशेष आभार. जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं. जय जोटिंग देवरुंग एक अशी टीम जी पूर्ण भिवंडी तालुक्यातील कोणत्याही मोठ्या टीमला पराभवाचा धक्का देण्यासाठी ओळखली जाते. मागचे 1 वर्ष जरी स्ट्रगलिंग फॉर्मसाठी सुरू असलं, लवकरच कमबॅक करतील, आणि ही टीम देखील म्हणेल तीच दहशत तोच दरारा पुन्हा एकदा मैदानावरती घेऊन आली आहे. देवरुंग नाम तो आपने सुना होगा. जय जोटिंग. ऑल द बेस्ट येणाऱ्या अपकमिंग टुर्नामेंट मॅचेससाठी. लास्ट इयर आमने लोणारचं जे रँकिंग असतं तिकडे नंबर 1ला फिनिश केलं होतं जय जोटिंग देवरुंगनं. या वर्षामध्ये सध्या आपण पाहताय जनुमान चौधरपाडा आहे, त्याच्या मागे नानकर आहे. लवकरच जय जोटिंग देखील त्या रेसमध्ये येईल. या शुभेच्छा तुम्हाला आज या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं देतो. इथे फटका एक्स्ट्रा कव्हरला, इनसाइड आउट बॉल हवा, त्या 2 धावा नक्की बनतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. चौकार देखील मिळू शकतोय. फिल्डर थोडासा तिकडे वेळ घेतोय, आणि चाललाय बॉल फिल्डरला बीट करत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट इज दॅट. इनसाइड आउट. क्रिकेटमधील एक कॉपी बुक स्टाईल फटका, आणि धावा मिळतात 4. कम ऑन डीजे अजय. अतिशय सुंदर अशी जोडी आहे बैलगाडा क्षेत्रातील. लक्षा आणि त्याच्या सोबतीनं चिमण्या सध्या भन्नाट फॉर्म मदत.
बिंजोडमध्ये अगदी मुंबईचं जे बिंजोडचं क्षेत्र आहे त्यामध्ये एक वेगळा रुतबा आहे नेहा शामशेठ दळवी या नावाचा. जय झोटिंग देवरुंग प्रसन्न नेहा शामशेठ दळवी हे नाव ज्यावेळी बिंजोडच्या अड्ड्यात पुकारलं जातं देवरुंगकरांच्या अभिमानानं उंचावतात. कारण बैलगाडा क्षेत्रातील एक धगधगतं वादळ म्हणजे लक्षा. आणि लक्षा म्हटलं की नक्कीच प्रत्येकाला लगेचच आठवण येते देवरुंग गावाची, शामशेठ दळवी या नावाची. त्यांच्या लाडक्या कन्येच्या नावानं हा बैल सध्या महाराष्ट्र गाजवतं. आणि महाराष्ट्राचा लाडका म्हटलं की मोठा लक्षा, ज्याचं आत्ताच काही काळापूर्वी निधन झालं. आणि मुंबई बिंजोड संघटना असेल किंवा शामशेठ दळवी असतील, देवरुंगचा पूर्ण लक्षा चिमण्या फॅन ग्रुप असेल, त्या सर्वांच्या वतीनं मोठ्या लक्षाला जो बैलगाडा क्षेत्रातील देव समजला जातो त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. टीमची टोटल धावफलकावरती पहिल्याच षटकात रन्स कोकापट्टी ॲड झालेत 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 20ची गरज आहे. आतापर्यंत गावदेवी वालशींना 2 वेळा आमने लोणाच्या क्रिकेट संघटनेअंतर्गत फायनल खेळलेत, पण अजूनही टायटल त्यांना जिंकताला नाही आहे. 2 वेळा रनरअप ते राहिलेत. 18 बॉल 20ची गरज आहे. स्पीडअप करा थोडंसं टीम. लास्ट इयर जर आपण पाहिलं आमने लोणाच्या क्रिकेटमध्ये रँक 2 वरती फिनिश केलं होतं. शावी हंगाम समाप्तीला आला 2024-25चा. आता 25-26ची सुरुवात झाली आहे. आमने लोणारचं क्रिकेट प्रचंड चांगलं आहे, प्रतिष्ठेसाठी इथलं क्रिकेट खेळलं जातं. हा फुल टॉस आहे, ऑनसाईडला टर्न केला. फलंदाजी करताना तुम्ही पाहता दीपक मागच्या मॅचमध्ये खूप सुंदर बॅटिंग केली होती दीपकनं. सेकंडचा कॉल आहे, रनआउटचा धोका, कॅरी नाही जा बॉल थोडंसं दूर होता यष्टीरक्षकापासून आणि 2 धाव्यानं स्कोर पुढे जातोय. 17 चेंडू अजून 19 थांबवायचे आहेत, हाच विचार करावा लागेल. पंडित गोडे पुरस्कृत अंबिका देवरुंगपाडा टीमला. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस का वेळा लढण्यास शाना. काट्या ती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो तर इथे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. एक सिंगल ॲड झाली आहे, थोडंसं करेक्शन होतं स्कोर कार्डवरती. मग अशी मी 19 म्हणालो, तिथे 18 बाकी होते कारण डबल आली होती. आता सिंगल ॲड झाली आहे, म्हणजे आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात. त्यामध्ये 17 एक धाव जी आपल्याकडे एक्स्ट्रा ती वाचवायला ट्राय करावा लागेल. 16 चेंडू 17 धावा. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती सध्या थांबली अगदी सेफ झोनमध्ये. 10 विकेट्स इन हँड आहेत टीम गावदेवी वालशींच्या. ऑन साईडला बॉल आडव्या बॅटने खेचला, बॉल चालला डीपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. लॉंग ऑन वरून फिल्डर खूप वेगात आला. मिड विकेटच्या आधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, क्लोज होता कॉल. मागे बॅकअप आणि 2 धावा या ठिकाणी ॲड केला जातील. नदीम सर त्या सोबतीनं आपण पाहताय महेंद्र भवर सर आणि उमेश किणे सर. खूप सुंदर अंपायरिंग आज या स्पर्धेच्या माध्यमातून तिघांनी केली. 2 कॅमेरा असताना देखील एकही डिसिजन जसं नाही आहे की जिकडे काही मैदानावरती चुकीचं घडलंय, ट्रान्सपरन्सी टिकून ठेवण्याचं काम केलं. ग्रेट जॉब बॉईज. फटका चांगला आहे, नो लुक स्टाईल खेचलाय ऑन साईडला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, एलिव्हेशन होतं कमी, टीपला गेलाय झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी होत आहेत बाद आणि धक्का लागलाय मैदानावरती. हा पहिला बिंजोड क्षेत्र म्हटलं की अनेक मोठ्या मोठ्या बैलांची नावं आपल्या नजरेसमोर येतात. बिंजोड म्हटलं की मथुर हे नाव प्रत्येकाच्या समोर येतं. अगदी फेऱ्यांचं मैदान जर म्हटलं की अगदी ज्यानं या डोंबिवलीकरांना घाटावरती मान मिळवून दिला, चतुर्थ हिंद केसरी सोन्या, त्याचं नाव समोर येतं. महान भारत केसरी हरण्या असेल, अलीकडच्या काळात लक्ष चांगल्या फॉर्ममध्ये, त्या सोबतीनं संदीपभाई माळी असतील, हे नाव देखील बडगाड क्षेत्रातील खूप मोठं. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होत आहे शांताराम मोरे साहेबांचं. सन्माननीय कार्यसम्राट आमदार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर थोडा वेळ आपण मॅच नंतर 5 मिनिटं ब्रेक देतो. लक्षात घ्या दोन्ही टीम्स 2 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक मैदानावरती घेतला जाईल एक 5 मिनिटांसाठी. आमदार साहेबांचं काही क्षणात या ठिकाणी शुभागमन होतं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साईडला बॉल आडवा बॅटनं खेचलाय आणि डीप मिड विकेटला बॉल हवेत, टिपला गेलाय. त्या ठिकाणी झेल, फलंदाज होत आहेत त्या ठिकाणी बाद आणि विकेट जाती नंबर 2.
लक्ष घासून नाही ते ठासून येतोय, बघावा जवा तवा. तुम्ही बोल ऐकत होतात. अजय गायकवाडच्या आवाजामध्ये आजवर जेवढे गाणे स्वरबद्ध झालेत ना, भन्नाट ठिकाणी ट्रेंडिंगला असतात. सध्या अजय गायकवाड, परमेश माळी, केतन दादा असेल, त्यानंतर आमचे संजय पाटील असेल, त्या सोबतीनं अनेक असे गायक आहेत जे बैलगाडा क्षेत्र असतील किंवा क्रिकेट सॉंग्स असतील किंवा अनेक अगरी कोळी कला संस्कृती जपणारी संगीत अलीकडच्या काळात बदामच्या बादशाह असेल त्याच्या माध्यमातून या सगळ्यांच्या माध्यमातून ट्रेंडिंग्सला तुम्हाला पाहायला मिळतात. अगरी पाऊल पडतंय पुढे, याचा तुम्हाला आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या आपण म्हणतो ना की अगरी कुठे आहेत तर उद्योग क्षेत्रात आहेत, अगरी कुठे आहेत तर शैक्षणिक क्षेत्रात आहेत, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आहेत आणि अगरी कोळ्यांची मुंबई आहे. आणि म्हणून म्हटलं जातं घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि अगरी कोळ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीला. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती रन झालेत आतापर्यंत 20 अजूनही बाकी आहेत 18. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. 24 झालेत, सॉरी 24 आहेत, म्हणजे अजून बाकी आहेत रन्स 14 जिंकण्यासाठी. 14 ची गरज आहे. 12 चेंडू 14. एक चांगलं षटक आलं तर मॅच मध्ये परत येऊ शकतोय. अंबिका देवरुंगपाडा बॉल तयार. ओव्हर द विकेट चांगला टाकला होता बॉल, फिंगर रोल करून खुलात टाकला होता बाडनपाड मध्ये, तिकडनं काढला बाहेर. रनआउटची संधी आहे. हो, धोका धोका धोका. थ्रो सेकंड अटेम्प्टला क्लिक केला. जर पुढे अजून थोडा पीक झाला असता बॉल, रनआउटची संधी होती. पूर्णपणे ड्राईव्ह मारून स्वतःची विकेट तिकडे वाचवली. आणि म्हटलं जातं ना, आता संध्याकाळचं सत्र झालंय, सूर्य अस्ताला चाललाय. उडत्या पाखराला कधी परतीची तमा नसावी, नजरेत सध्या नवी दिशा असावी. घरटे काय केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द ही तुमच्या मनामध्ये असावी. ते करावं लागेल टीम देवरुंगपाडाला. आजच्या दिवसामध्ये आमने लोणारच्या टॉपर्स टीम खेळताना आपण पाहिले, त्यामधून अंतिम सामन्यात 2 टीम्स खेळतात. कारण या दोन्ही टीमकडे देखील तितकीच प्रचंड क्षमता आहे. आज सावध होता, मुठवळ होता, सोनाळेपाडा, चांगल्या चांगल्या टीम्स बाहेर झाल्यात. इथे अपील 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 आणि अंपायर सांगत असताना नॉट आउट. याचं कारण ऑफ ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता. इम्पॅक्ट इन लाईन होतं. विकेट मिस करत होता हा बॉल, कारण जो फिरून टाकला होता ना ऑफ कट, तो लेग स्टम्पला मिस करताना पाहायला मिळाला. अतिशय चांगला निर्णय. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर ग्रामीण टेनिस क्रिकेट काय टेलिकास्ट करते लाजवाब. टप्पा पडला, तुम्ही पाहू शकाल. हा ऑफ ब्रेक फिंगर रोल करून टाकला होता. इम्पॅक्ट इन लाईन बट विकेट मिस करत होता, त्यामुळे ते नॉट आउट घोषित करण्यात आलं. आणि हाईट फॅक्टर कदाचित ती देखील गोष्ट चर्चेची राहिली असती. शफल झाले. यावेळी जो कटर टाकला होता बॅकफुटला जाऊन हलक्यातनं वळवलं. सेकंडचा कॉल. धोका पत्करलाय आणि आता महाग ठरलाय. आधी कॉल केला यस, विश्वासानं सांगितलं मी येतोय, नंतर केला नकार. तो मात्र वेळ चुकीची होती आणि संवाद झाला नाहीये, वाद घडलाय. फलंदाज बाद. मॅच ऑन. संध्याकाळची सत्रातली ही मॅच आता पैसा वसूल झाली आहे. धक्का लागलाय अजून एक. आई गावदेवी टीम वालशिनला आणि समीकरण या मॅच मध्ये उरलेलं सध्या पाहायला मिळत आहे. बॉल बाकी आहेत मैदानावरती 9 आणि रन्स बाकी आहेत जिंकण्यासाठी 11. धावेची गरज आहे. 11 धावा, 9 बॉल. विकेट्स बाकी आहेत मैदानावरती 7. देवरुंगपाडा की टीम वालशिन की देवरुंगपाडा. आता ओपनर्स मिडल ऑर्डर मैदानावरती कसं क्रिकेट दाखवेल. ओपनर्सनं स्टार्ट दिलाय, त्याच्यामध्ये आपण पाहिलं रोहितला, त्यानंतर आकाश शून्यावरती बाद झालाय, दीपक बाद झालेत, ज्या टीमचे मॅच विनर प्लेअर होते. आता मिडल ऑर्डरला नितीन बॅटिंग करतोय, त्याच्या सोबतीनं विनोद आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज केतन जो कमबॅक करतोय टीम देवरुंगपाडासाठी. अजून एक चांगला बॉल. इथे ट्रॅप सेट आहे, बॉल हवत आहे, कॅचचा खोल आणि पोचले जेल वरती. टिपलाय जेल. आज की शाम पता नहीं अभी भी जाएगी किसके नाम, कारण संघर्षाचा निर्णय केलाय ठाम. आणि मैदानावरती आज देवरुंगपाडा सांगती हे छत्रपती क्रीडांगण, इथेच असतो नेहमी आमचा सराव आणि आमचा मुक्काम. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा होगा, हे सांगत असताना टीम जय अंबिका देवरुंगपाडा. पराला फेऱ्या मारतो योगावाला, रात्रीच्या पराला फेऱ्या मारतो योगावाला.
बनली आहे, मजा आली आता या मॅचला. 8 बॉलचा खेळ बाकी आहे, 11 रनची गरज आहे, 4 विकेट्स गेलेत. मागचा हा टिपलेला झेल आणि त्या सोबतीनं त्या ठिकाणी तुम्ही पाहताय महाराष्ट्र पोलीस देखील मॅच एन्जॉय करत असताना. हे क्रिकेटचं वेड आहे, कधीच कुणाला सोडत नाही. आणि हे क्रिकेट वेड ज्यावेळी लहानपण असतं ना, बॉल घ्यायला 10 जणांकडे देखील कधी कधी पैसे नसतात, पण ज्यावेळी मोठे होतो अगदी एकटा एक बॉल सहज घेऊ शकतो, बट खेळण्यासाठी ते मित्र सोबतीला नसतात. आणि ऑन स्क्रीन हे सगळे महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळतात. सब या व्यासपीठावरती तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे सुरक्षित आहोत आणि तुम्हा सगळ्यांचा तुमच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, उभा माणूस वर्दीतला, म्हणून सण साजरा होतो गर्दीतला. आणि आपल्या टेलिव्हिजन सेटवरती या सगळ्यांना ऑनस्क्रीन तुम्ही मॅच एन्जॉय करताना या ठिकाणी पाहू शकता. या सर, तुमचं सहर्ष स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करायची आमची मनापासून इच्छा आहे. क्रिकेट आहे जे लहानांपासून थोरांना प्रत्येकाला प्रेमात पाडतं. आणि अशा सगळ्या महाराष्ट्र पोलीस बांधवांचा आपण करूयात या जय झोटिंग देवरुंग चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. टप्पा पडलाय, चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. अजून एक आला डॉट. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तिहा, तो क्या मजा है सीने में. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. 12 बॉल रन बाकी होते, 14, त्यानंतर 11 बॉल 12, 10 बॉल 11, 8 बॉल 11 आणि आता 7 बॉल 11ची गरज. अजून एक डॉट. व्हॉट अ ग्रेट कमबॅक. आज जर हा सामना वालशिंगनं गमावला ना, तर जोपर्यंत ही 3 दिवस टुर्नामेंट संपत नाही, वालशिंगकरांच्या स्वप्नात रोज एकच नाव येईल आणि ते नाव असेल केतन. व्हॉट कमबॅक बाय केतन. 12-14ची गरज आणि आता समीकरण उरलंय 6 चेंडू 11 धावा. एक छोटासा डीजे वाला ब्रेक. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या सगळ्या महाराष्ट्र पोलीस बांधवांना, आमच्या आयोजन समिती आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं या सर आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नाऊ बॅक टू डीजे आणि पुन्हा परतू मैदानावर. जागृत आमचा देव, समजा गावाचा भरोसा द्यावा, असा आमचा झोटिंग देव. हाक मारीत घेई धाव, बसला गावाच्या वेशीला, पावला श्याम दादा दलविला, बसला गावाच्या वेशीला. कोण? Thank you, आमचा DJ. झोटिंग देव. अगदी बरोबर आहे सगळं, अगदी वास्तविकता आणि श्रद्धास्थान या देवरुंग गावाचं. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, रन्स बनवायचे आहेत मैदानावरती 11. नेतृत्व कर्तृत्व कधी कुणाकडनं उसणं मिळत नाही, त्यासाठी करावी लागते मेहनत, त्यासाठी गाळावा लागतो घाम. कारण विजय हा शौर्याचा अलंकार आहे, तो मागून मिळत नाही, त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. अगदी आयुष्यात ना चढाव आणि उतार येतच राहतात. या बॉल नंतर ती चर्चा जरूर करू. 6 बॉल 11 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक. गोलंदाजाला सतीश, एक मोठा फटका पाहिजे सागरच्या बॅट मधून. टीम या ठिकाणी आपण पाहताय नितीन ऑन स्ट्राईक. सागर त्याच्या सोबतीनं खेळतोय. 6 मध्ये करायच्या 11 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. जो मिड ऑनला होता आता त्याला पाठवलाय. शॉट कव्हर की कुठे सेट केला जाईल. यष्टांच्या मागे एक फाईन स्लीप, एक शॉट थर्ड मॅन. चला फिल्डिंग थोडं लवकर सेट करा पंडित दादा, वेळ जास्त जातोय. संध्याकाळचं सत्र, बॅड लाईटचा इम्पॅक्ट आपल्याला मोहीच पडू द्यायचा नाहीये. क्रिकेट सोबत आपल्याला प्रामाणिकता, लॉयलिटी ती महत्वाची आहे. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. ट्राय बट डोंट क्राय. हा फुल टॉस आहे, हा फुल टॉस आहे आणि तो फेकलाय सडक पे कडक. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण समोर जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा आणि तिकडे मारलाय षटकार. आणि फलंदाज एकच सांगतोय, मी या शिवबाचा छावा. ठोकल्यात 6 धावा. बाकी आहेत आता 5 रन बाकी आहेत 5. याचं नाव क्रिकेट आहे. मागच्या 6 बॉल फक्त 2 धावा, 2 विकेट्स गमावले होते. त्यानंतर एक वातावरण बदलवणारा षटकार आलाय फलंदाज नितीनच्या बॅटमधून आणि वालशिन सांगतीये आपली एक फाईट. वातावरण एकदम टाईट. हा देखील चालला एक्स्ट्रा कव्हर. स्कोर इज लेवल. हा आलाय चौकार आणि वालशिननं केलंय काम. नितीननं केलाय 10 का दम. 2 बॉल मध्ये 10 रन्स वसूल केलेत. आणि आता वालशिनकर इतकं सांगतात देवरुंग पाडाला, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को लोग यहाँ नितिन कहते हैं.
ग्रेट बॅटिंग अंडर प्रेशर होती टीम. तिकडनं सामना खुला केलाय. रनबॉलची मॅच बाकी आहे. 4 बॉल 1. 6 बॉलमध्ये 1 रन डिफेंड होताना मी पाहिली आहे. 9 बॉलमध्ये 2 रन डिफेंड होताना पाहिलेत. 4 बॉल 1 का होऊ शकत नाही. एखादा डॉट पाहिजे. असा टाकला तर कसा येईल. अर्ध्या विकेटवरती होता आणि तो सरळ चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र भवर सरांचा इशारा. 6 धावा षटकार. बॉल मैदानाच्या बाहेर आणि स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये आई गावदेवी वालशिन संघ. अभिनंदन मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुपर 3 मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन, त्याला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा सामनावीराचा पुरस्कार. या नितीन आपलं स्वागत आहे. नितीनला मॅन ऑफ द मॅच आपण देऊ आणि या सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतील. थँक्यू डीजे अजय. नेहमीच इकडे आल्यानंतर क्वालिटी डीजे साऊंड आणि आवाजाची काळजी ते घेत असतात. एक गाणं होऊन जाऊ दे आता. वालशिन डायरेक्ट जवळजवळ सेलिब्रेट नाही आहे आता. घरचा रस्ता पकडायलाच तयार आहे. फोटो सेशन होऊन जाऊ दे. संडेला सेलिब्रेट जरूर करा. बेस्ट ऑफ लक. 2 फायनल हारलात. इकडे टायटल जिंकायला ट्राय करा. या शुभेच्छा तुम्हाला खूप सारा. नितीनच मॅन ऑफ द मॅच, त्याला सामनावीराचा पुरस्कार आपण देऊ. करण दळवी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. करण दळवी आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊया त्या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार. करणदादा दळवी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिले जाईल. श्यामशेठ दळवी यांचे चिरंजीव आहेत करण. जसा लक्ष्या चिमण्याचा वेग आहे, करण देखील तसा सुसाट निघतो वन साइड. आता पण तो वन साइडच निघालेला, थोडा रिव्हर्स गेअर टाकून आलाय. ते करणच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी देतोय मॅन ऑफ द मॅच. करण हिरो दिसतोय, काय हरकत नाही आहे. एक रेड अगदी आपण एनर्जी ड्रिंक आहे ती पण देऊयात. थँक्यू सो मच आकाश. थँक्यू सो मच. जय जोटिंग देवरुंग. खूप सारं प्रेम तुम्ही दिलं. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आजचा दिवस इथे संपन्न होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद.